कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम देव घ्या कोणी 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 आईता आला घर पुसोनी आईता आला घर पुसो आईला आला घर पोसोनी आईला आला घर पोसोनी आईला आला घर पोसोनी आईला आला घर पोसोनी देव न लगे 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 साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंदले जाळे साठवणीचे रुंदले जाळे साठवणीचे रुंदले जाळे साठवणीचे रुंदले जाळे देव मंदला 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 भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू भाव बुडला काय करू भाव बुडला काय करू भाव बुडला काय करू भाव बुडला काय करू देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या देव फुका घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या न फुका लगे रुका मोल काही न लगे रुका मोल काही नलगे रुका मोल काही नलगे मुका मोल काय नलगे मुका मोल काही नलगे मुका मोल काही दुबळा तुका भावे विन देवळा तुका भावे
उदारा देव घेतला ऋण उदरा देव घेतला ऋण उदरा देव घेतला ऋण उदरा देव घेतला ऋण उदरा देव घेतला ऋण देवान लगे देवान लगे देवान लगे देवान लगे देवान लगे साठवणीचे रुंधले जागे 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 विठ्ठल 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 कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नगर नारायण महाराज की विठ्ठल 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 देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐताला घर पुसोनी देवन लगे देवन लगे साठवणीचे रुंधले जागी देव मंदला भाव बुडाला काय करू देव घ्या पुका न लगे रुका मूल काय दुबळा तुका भावे बीन उदारा देव घेतला ऋण देवन लगे साठवणीचे रुंधले जागे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवेकरता गाऊन दाखवलेला अभंग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचं जीवन जगत असताना समाजामध्ये लोकांमध्ये वावरत असताना फिरत असताना राहत असताना आलेला जो स्व अनुभव आहे तो स्व अनुभव महाराज आजच्या अभंगातून सांगतात बोलतात ऐकवतात विठ्ठल विठ्ठल हो ऐका ज्या महात्म्याचा अभंग सेवेकरता तुमच्या समोर गाऊन दाखवलेला आहे जगद्गुरु तुकोबाराय. ऐका जगद्गुरु तुकोबारायांकडे दोन प्रकारची श्रीमंती आहे. एक पारमार्थिक श्रीमंती आहे आणि एक व्यावहारिक श्रीमंती आहे. किंबहुना त्यांच्यामुळे आमच्याकडे ही श्रीमंती आहे. व्यावहारिक श्रीमंती एवढी आहे आमच्यासारखा नवोदित कीर्तनकार 1 2 5 10 अभंगावरती कीर्तन करतो आणि 10-20 लाखाच्या गाडीत फिरतो. ही तुकोबारायांची श्रीमंती आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आणि मायबापांनो ऐका पारमार्थिक श्रीमंती एवढी आहे जगद्गुरु तुकोबारायांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तर ग्रामपंचायत सदस्य नाही, सरपंच नाही, आमदार नाही, खासदार नाही, राष्ट्रपती नाही, पंतप्रधान नाही तर संपूर्ण जग त्याला घाबरतं असा असणारा काळ यम तुकोबारायांचं नाव घेतल्यावर भीतो घाबरतो. तुकाराम 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 नाम घेता
नाम घेता कापियम तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ ऐकलं ओ ग्रामस्थ मंडळी, ऐकलं का नाही? विठाला विठाला आला विठाला 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 हो परमारिक श्रीमंती आपण पाहितली तुकोबरायांची. ऐका ग्रामस्थ मंडळी, नावात एवढी पावर आहे, नाव घेतल्यानंतर यम घाबरतो. यम ही कुणाची ताकद सांगितली हो? तुकोबरायांची. आता आपली श्रीमंती सांगू का? मला खरं सांगा मंडळी, पुरुष मंडळी, आपली बायको तरी आपल्याला घाबरते का? नाही का? येऊ खाली तिकडे विचारायला. बरं तुमचं जाऊ द्या, तुम्हाला वाटतं का आमची घाबरती? नाही खरे बोलले बरं का तुम्ही. सामान्य तुमचं सोडून द्या, माझं सांगतो काय झालं. आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर कीर्तनाकरता फिरतो. कीर्तन करत असताना अगदी घरी जाण्याकरता 1, 2, 3 वाजतात. प्रवासाच्या 250-200 किलोमीटर आम्ही कंटिन्यू फिरतो. मग एक दिवस मला घरी जाण्याकरता उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर मी माझ्या मंडळीला फोन लावला. जसा फोन लावला तसं आमच्या मंडळीनं म्हणाय पाहिजे होतं महाराज आले, अजिबात नाही. मालक आले, अजिबात नाही. कमीत कमी नवरा आला. अहो आमची मंडळी डायरेक्ट म्हणते आला बाय कीर्तन. म्हणजे महाराजाची बायको आला बाय कीर्तन, मग तुमची काय आरती करीन का? विठाला विठाला पण तुकोबरायांची श्रीमंती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम असे तुकोबराय आजच्या अभंगात स्वतःचं कर्तव्य पार पाडत असताना आलेला स्व अनुभव सांगतात. ऐका, आता जो जो या मृत्यू लोकांमध्ये येतो ना त्या प्रत्येकाचं कर्तव्य ठरलेलं आहे. मग कोण कोण आलं हो? या भूतलावर देवाला, या भूतलावर जीवाला आणि या भूतलावर संत आले. विठाला 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 विठाला. मग ऐका, देवाचं कर्तव्य काय, जीवाचं कर्तव्य काय आणि संतांचं कर्तव्य काय, आपल्याला याचा विचाराच्या माध्यमातूनच करायचा. विठाला 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 विठाला. हो ऐका, देव या भूतलावर येतो. देवाचं कर्तव्य काय आहे तर स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णानं अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले. ऐका, या श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्तव्याचा विचार सांगतात. अर्जुना ऐक, या भूतलावर आल्यानंतर माझं कर्तव्य काय आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावयावतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जन, आपुल्या पाळीसी भक्त जन. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जन, आपुल्या पाळीसी भक्त जन, आपुल्या पाळीसी भक्त जन. जना एकदा आमच्या सहकार्याकरता टाळी वाजवा बरं. वा 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 वा. का कौतुक केलं पाहिजे जरा दुसऱ्याच्या लेकराचं, आहे का नाही? केलं पाहिजे. ऐका काय म्हणले महाराज, जे भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीतेत सांगितलं त्याचा अनुवाद आमच्या तुकोबऱ्यांना सांगितला. देवाचं कर्तव्य काय आहे. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. अर्थात देवाचं कर्तव्य भूतलावर आहे. धर्माचा ऱ्हास होत चालला तर धर्माची स्थापना करणं, साधूचं संरक्षण करणं आणि
दुष्टाचा संहार करणं हे देवाचं कर्तव्य आहे. देवाचं कर्तव्याचा विचार आपल्याला कळाला, समजला ना? विठाला 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 विठाला. हो, देवाचं कर्तव्य पाहितलं, जीवाच्या कर्तव्याचा आपल्याला विचार पाहायचा. जीवाच्या कर्तव्याचा ऐका. तुम्ही आम्ही भूतालावर आलो, कशा करता आलो याचा आपण कधी विचार केला नाही. पण ऐका ना, एवढा सुंदर नरदेह आम्हाला मिळालाय ना, कधीतरी याचा विचार करा रे. नुसतं संसार प्रपंच करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवू नका. खऱ्या अर्थानं तुमचं आमचं कर्तव्य हे आहे, या मृत्यूलोकात आल्यानंतर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणं खऱ्या अर्थानं जीवाचं कर्तव्य आहे. म्हणून महाराज म्हणतात, या संसाररूपी समुद्रामध्ये तुम्ही पडलात ना, तर तुम्ही सोडवण करून घ्या. सोडवण आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. खऱ्या अर्थानं हे जीवाचं कर्तव्य आहे. म्हणून तुमच्या आमच्या कर्तव्याची जाणीव वेळोवेळी पदोपदी पुन्हा पुन्हा साधू संतांना सांगितलेले. अरे ऐका ना, या जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होणं खऱ्या अर्थानं तुमचं आमचं कर्तव्य आहे. म्हणून श्री संत ज्ञानोबारायानं तुम्हा आम्हाला सांगत असताना एक रूपक केलं, भ्रमराचं रूपक केलं. आणि त्या जीवरूपी भ्रमराला उपदेश करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, ए जीवरूपी भ्रमरा, तुझी जी संसारात ऋणझूण चाललेली आहे, ती ऋणझूण कधीतरी थांबव. आणि थांबवल्यानंतर तू काय कर, भगवान परमात्म्याच्या चरणावर प्रेम कर, त्याचं नामस्मरण कर. ऋणझूण 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 ऋणझूण. टाळी टाळी ऋणझूण 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 ऋणझूण. रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सांडी तू अवगुण रे भ्रमरा, साठी तू अवगुण रे भ्रमरा, साठी तू अवगुण रे भ्रमरा. हे चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. ऋणझूण ऋणझूण ऋणझूण. बोला बोला. ऋणझूण ऋणझूण. ऋणझूण ऋणझूण ऋणझूण. ऋणझूण ऋणझूण ऋणझूण. रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. साठी तू अवगुण रे भ्रमरा, साठी तू अवगुण रे भ्रमरा, साठी तू अवगुण रे भ्रमरा. रे भ्रमरा रे भ्रमरा. ओ ज्ञानोबरायनं तुम्ही आम्हाला सांगत असताना सांगितले, जीवरूपी भ्रमरा, संसारातली आसक्ती सोड. का येताना काही आणलं नाही आणि जाताना काही नेणार नाहीत. मला सांगा, आपण जन्माला आल्यानंतर काही सोबत आणलंय का? बरं, जाताना काही नेणार आहेत का? मग हाय ते करता का माझ्या नावावर? काय बदमाश आहेत, नाही म्हणायला लागले विठाला विठाला. हला विठाला विठाला विठाला. हो, महाराज म्हणले, अरे तुम्हाला किती सांगितलं, अरे पाया पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, रागावून सांगितलं, शिव्या देऊन सांगितलं, पण आम्ही ऐकलं. लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी डोळा मुखी नाम, करताळी डोळा मुखी नाम, मुखी नाम. एवढं सांगितलं साधू संतानं, पण आम्ही ऐकलं नाही. महाराज म्हणले, अरे तुम्हाला एवढं सांगितलं सज्जनांनो, जर तुम्ही तुमच्या कर्तव्याचा विचार केला नाही तर केवळ तुमच्या वाट्याला दुःख येणार आहे.
आणि जर तुम्ही हे ऐकलं नाही तर महाराज म्हणतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तर दुसरं येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, गजरार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, गजरार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी हो आमच्या साधू संतांना वेळोवेळी मग दादला असेल, पिंगळा असेल, बहिरा असेल, मुका असेल, जोगी असेल, वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एवढा पसारा का सांगितला, मला फक्त जीवाचं कर्तव्य सांगायचंय. जीवाचं एवढंच कर्तव्य आहे, बंधनाचा तोडू फासा देवाशा टाकोन हो, जन्म मरणाचं बंधन निवृत्त करणं, तोडणं, त्याच्यातून बाहेर निघणं खऱ्या अर्थानं हे जीवाचं कर्तव्य. विठाला विठाला हॅलो विठाला 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 हो विठाला ऐका, देवाचं कर्तव्य पाहितलं, जीवाचं कर्तव्य पाहितलं, आपल्या लक्षात आलं. पण ऐका ना, महत्वाचं कर्तव्य सांगायचंय मला संतांचं कर्तव्य एवढंच आहे महाराज, किंबहुना त्यांचं जीवन, त्यांचा अवतारच तुमच्या आमच्या करताय. महाराज म्हणतात साधू संतांचा अवतारच तुमच्या आमच्या करताय. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा किंवा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे किंवा येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी. अर्थात साधू संतांचा अवतार तुमच्या आमच्या करता आहे. कशा करता? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. मग असे अनेक संत या भूतलावर आले. भूतलावर आल्यानंतर प्रत्येक संतानं आपलं कर्तव्य केलं. तसं आमच्या जगद्गुरु तुकोबाने स्वतःचं जीवन जगत असता कर्तव्याचा विचार सांगितला. तुकोबारायचा परमार्थ सुरू झाला आणि परमार्थ करत असताना महाराज म्हणतात, महाराजांचे शब्द आहेत बरं का, आज आम्हाला थोडंसं गायला यायला लागलं की अहंकार होतो, थोडंसं वाजवायला यायला लागलं की अहंकार होतो, थोडंसं बोलायला यायला लागलं की अहंकार होतो. पण महाराज म्हणतात, महाराजांची साधना भजन कुठून सुरू झालं ऐका. पुढे गाते त्यांचे धरितो मी ध्रुवपद हो. ऐका, तुकोबाराय म्हणतात, माझी साधना पूर्ण झाली, परमार्थाला लागलो. आणि लागल्यानंतर ज्या वेळेस गावामध्ये भजन व्हायचं ना, ज्या वेळेस हरिपाठ व्हायचा ना, ज्या वेळेस गावातले मंडळी अभंग म्हणायचे ना, तर मी त्यांच्या पाठीमागं फक्त ध्रुवपद म्हणायचो. ऐकताय तुम्ही? फक्त ध्रुवपद. तुकोबाराय महाग गातात, मग आम्हाला काय अडचण आहे का? पण बरेच शिकलेले महाराज, मातीत जायची वेळ आली पण अजून ते महाग म्हटले नाही. विठ्ठल विठ्ठल हो. भजन परमार्थ सुरू. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. तुम्ही म्हणता पुढं बोल ना काहीतरी का, नुसतं एवढं भजन केलं. तुकोबारायांची साधना ऐका मंडळी. तुकोबारायनं उठावं, विना घ्यावा, गळ्यामध्ये टाकावा आणि भगवान परमात्म्याचं भजन करत करत कधी भोरड्यावर जावं, कधी भामचंद्रावर जावं, कधी भंडाऱ्यावरती जावं. रोज गेल्यानंतर महाराजांच्या पत्नीनं आवलीनं महाराजांचा डबा जेवण भरावं आणि महाराजांना जेवण घेऊन जावं. कधी कधी उशीर व्हायचा का,
आईसाहेबांच्या लक्षात येत नसं महाराज नेमकं गेले कोणत्या डोंगरावर. एक दिवस आईसाहेबांना विचारलं, मालक महाराज तुम्ही उठलं की भजन करता, तुमचं जेवण घेऊन येण्याकरता मला उशीर होतो, मग मला सांगून जाता ना तुम्ही नेमकं कोणत्या डोंगरावर चालले. महाराज म्हणले, आवले जास्त टेन्शन घेऊ नको, जेवण डब्बा तयार झाला, टुपलीमध्ये ठेवला, इंद्राणी ओलांडून तू पुढे आली की 3 रस्ते 3 डोंगराचे आहेत, तिथली माती घ्यायची, कानाला लावायची, ज्या मातीमधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हे नाव येईल ना, डोळे झाकून तू त्या डोंगरावर यायचं. विठ्ठल विठ्ठल परमार्थ सफळ झाला, देवाची साधना पूर्ण झाली, देवाचा आशीर्वाद मिळाला, आनंद उपभोगायला मिळायला लागला. मग जो आनंद आपल्याकडे आहे तो दुसऱ्याला मिळाला पाहिजे. अर्थात मला देव प्राप्त झाला ना, तो सामान्य जीवाला भेटला पाहिजे ना. म्हणून तुकोबराने काय केलं माहितीये का, घातला दुकान देते आले याशी दान. हो, जगद्गुरु तुकोबराने दुकान घातलं, पण ऐका ना, दुकान टाकत असताना, दुकान मांडत असताना कुठंही मांडून चालत नाही. पण देवाचं दुकान टाकायचं म्हटलं तर त्याच्याकरता एक तीर्थ पाहिजे, नाही तर क्षेत्र पाहिजे. आपल्या गावाचं भाग्य आहे, प्रत्यक्ष काल भैरवनाथ आपल्या गावामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल हो, ऐका. मग जगद्गुरु तुकोबाराने विचार केला, हा समाज, ही लोक, ही भक्त मंडळी प्रत्येक वर्षी आषाढी वारीला, कार्तिकी वारीला, चैत्र वारीला, माघ वारीला पंढरपुराला येतात. आणि जर मी पंढरपुरामध्ये दुकान टाकलं आणि हजारो लाखो संख्येनं भाविक भक्त येतात आणि आल्यानंतर माझ्या दुकानात येतील, देवाला घेतील आणि आपल्या संसारात आनंद उपभोगतील. म्हणून तुकोबरायनं दुकान टाकलं. दुकान हो, संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. हे भक्ती मुक्ती फुकाच साठी, भक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे. हे नाच गौर जगावर खेळिया सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावा रे. हो हो हो, दुकान टाकलं, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साठी. पण ऐका ना, कोणी तयाकडे न पाहे रे. लाखोनं समाज पंढरपुरामध्ये आला, पण गंमत वाटली तुकोबारा यांना. अरे सकाळ धरून मी गिरायकाची वाट बघतो आणि प्रत्येक दुकानदार वाट बघत असतो कशाची, गिरायकाची. पण नवल असं झालं महाराज, महाराजांच्या दुकानात एकही गिरायक नाही. का? हल्ली लोकांना चांगलं आवडत नाही, वाईट आवडतं. विठ्ठल विठ्ठल आज समाजातली आपल्याला अवस्था माहिती आहे. आज विज्ञान युग आहे, धावतं युग आहे. चांगल्या गोष्टी आपल्यापासून दूर चाललेल्या आहेत आणि वाईट गोष्टी आपल्याकडे येत राहतात. आणि ते वाईट निघून जावं आणि चांगलं आपल्या जीवनामध्ये यावं म्हणून त्याच्याकरता काय माहिती आहे का, लागे कीर्तनाची गोडी. विठ्ठल विठ्ठल चांगलं आवडत नाही, पण जाऊ द्या. महाराज म्हणले मला माझं कर्तव्य करायचे. लोकांना नाही समजत, लोक अज्ञानी आहेत, त्यांना कळत नाही, पण मला माझं कर्तव्य करायचंय. या समाजाला, या दिनदुबळ्या दुःखी जनांना मला देव द्यायचा आहे. आलेला लाखो समाज गेला कुठं, महाराज जरा दुकानाच्या बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर बघितलं महाराजांनी लोक गेले कुठं. कोणी बांगड्या घ्यायला, कोणी घोंगड्या घ्यायला, कोणी लेकरांना खेळणी घ्यायला, महिला मंडळ पळपुट बेलनं घ्यायला. विठ्ठल विठ्ठल
विठाला विठाला पण ऐका, आम्ही हरिपाठ आणत नाही, गाथा आणत नाही, ज्ञानेश्वरी आणत नाही, पण लेकरांकरता खेळणी मात्र बाजारच्या घेऊन येतो. तुकोबराने विचार केला, जाऊ द्या, या समाजाला नाही समजत, सुख कशामध्ये आहे नाही त्यांना कळत. मला तर जाण आहे ना एकंदर शिक्का, पाठविला इहलोका, मला जाण आहे ना, मला या समाजाला देव द्यायचा आहे. मग महाराजांनी एक किमया केली. दुकानाच्या बाहेर आले, पाटी टोपलं घेतलं, मालरूपी देवाला वस्तुरूपी देवाला पाटीमध्ये ठेवलं, बाहेर आले, समाजाला आरोळे दिले. ओ ऐका ऐका, अरे मी तुमच्या करता देव आणला, देव म्हणून तुम्ही काय करा, अभंगाचं पहिलं चरण. देव घ्या कोणी, 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 वा 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 वा. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, देवन लगे, देवन जय लगे, हो. देवन लगे, देवन लगे. आयताला घर पुसोने, आयताला घर पुसोने, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे. सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात महाराज, ऐका, अरे मी तुमच्याकरता देव आणलेला आहे, तुम्ही काय करा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. अरे तुम्हाला मी आयता देव देणार आहे. आयता म्हणजे काय, तुम्हाला रांगेमध्ये उभा राहण्याची गरज नाही, अट्टहास करण्याची गरज नाही, भांडण करण्याची गरज नाही, मी तुम्हाला आयता देव देणार आहे. लोकांनी ऐकलं, महाराजांच्या अंतःकरणात आमच्याबद्दल प्रेम आहे, वात्सल्य आहे, प्रीती आहे, आनंद आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण महाराज तुम्ही आम्हाला देव घ्या म्हणता, पण महाराज आमचे तुम्हाला काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर द्या आणि तदनंतर तुमचा देव आम्हाला द्या. महाराज म्हणले, काय विचारा, काय तुमचं म्हणणं आहे विचारा. महाराजांच्या समोर काही माणसं उभे राहिले, 5-6 माणसं. तुम्ही म्हणाल महाराज लाखोनं समाज आला, 5-6 माणसं का, अभंगच 5 चरणाचा आहे ना. त्या अनुषंगाने एक 5-6 माणसं समोर उभा राहिले आणि त्या 5-6 माणसानं प्रश्न करायला सुरुवात केली. ऐका बरं का, महाराज तुम्ही आम्हाला देव देण्याकरता तयार आहात, आम्हाला आग्रह करत आहात, विनंती करत आहात, देव घ्या, देव घ्या, देव घ्या. पण महाराज आमचा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणता देव घ्या, आम्ही घ्यायला तयार आहेत, पण महाराज पहिला प्रश्न असा की देव कोणता घ्यायचा. कारण पूर्ण अभंगाचा आपण 5ही चरणाचा विचार पाहितला तर एकाही देवाचा नामनिर्देश महाराजांनी अभंगाच्या कोणत्याच चरणात केलेला नाही. 5ही चरणात फक्त देव 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 हा शब्द वापरलेला आहे. मग महाराज आमचा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही देव घ्या म्हणता ना, मग पहिला प्रश्न देव कोणता घ्यायचा, किंवा देव देत असताना तुम्ही आम्हाला कोणता देव देणार, हा पहिला प्रश्न झाला. महाराज आमचा दुसरा प्रश्न असा आहे, देव घ्यायचा तो कशासाठी किंवा कोणत्या कारणामुळे घ्यायचा. महाराज आमचा तिसरा प्रश्न आहे तुम्हाला, देवाला आम्ही घ्यायला तयार आहेत, पण देवाला घेतल्यानंतर ठेवायचं कुठं हे आम्हाला सांगा. अर्थात देवाचं राहण्याचं अधिष्ठान, अधिकरण, जागा सांगा की देव राहतं कुठं. महाराज आमचा तुम्हाला चौथा प्रश्न आहे, जर देव ही तुमच्या दुकानातील वस्तू असेल, पदार्थ असेल, तर दुकानदार वस्तू पदार्थ देत असताना कोणत्या ना कोणत्या मापानं देत असतो, मग तुमचा देव तुम्ही कोणत्या मापानं देणार. 5वा प्रश्न, महाराज दुकानदार वस्तू देत असताना फुकट देत नाही, त्याच्या मोबदल्यामध्ये काहीतरी घेतो, मग तुम्ही आम्हाला देव दिल्यानंतर आम्ही तुम्हाला द्यायचं काय द्यायचं
हा 5वा प्रश्न. आणि महाराज शेवटचा प्रश्न 6वा. तुम्ही आम्हाला देव घ्या म्हणता, तुम्ही हा देव आणला कुठून? या 6 प्रश्नांची उत्तर द्या आणि मग आम्ही ठरवू घ्यायचा का नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका. पहिला प्रश्न काय होता? देव कोणता घ्यायचा. दुसरा प्रश्न कशासाठी घ्यायचा. तिसरा प्रश्न त्याला ठेवायचं कुठं. चौथा प्रश्न कोणत्या मापानं घ्यायचा. 5वा प्रश्न मोबदल्यात काय द्यायचं. आणि 6वा प्रश्न तुम्ही आणला कुठून. आलं लक्षात. जवळ तुमच्या लक्षात येत नाही त्यावर आपलं कीर्तनच संपत नाही. आपलं म्हणजे नियमच तसा आहे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कीर्तन करणार मी. बचत गट इकडे बघा. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या पुढे कीर्तन करणं म्हणजे लय अवघड आहे. हे आमचे बिचारे 100 लाडू असले तरी शांत बसतात, पण 2 कुरड्या आल्या ना कुरकुर 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 कुरकुर. ये महाराज 50 माणसं मागा 20 माणसं येऊन शांत बसले. आमच्या 2 महिला लागले बघाय. आमचा सगळा डिसमोड होतो ना. विठ्ठल विठ्ठल. हो ऐका. पहिला प्रश्न बोला माय बाप बोला. देव कोणता घ्यायचा. दुसरा प्रश्न कशासाठी घ्यायचा. तिसरा प्रश्न त्याला ठेवायचं कुठं. चौथा प्रश्न कोणत्या मापानं घ्यायचा. 5वा प्रश्न मोबदल्यात काय द्यायचं. आणि 6वा प्रश्न तुम्ही आणला कुठून. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे समजदार मंडळी आहात तुम्ही, हुशार मंडळी आहात. ऐका चला, माझी जिम्मेदारी आहे, माझं कर्तव्य मला पार पाडायचं आहे. महाराजाला पहिला प्रश्न केला. महाराज तुम्ही म्हणता देव घ्या देव घ्या देव घ्या. आमचा पहिला प्रश्न आहे महाराज, तुम्ही देव देत असणार कोणता देणार, किंवा घेत असताना आम्ही कोणता घ्यायचा. तर ऐका मंडळी, तुम्ही आम्ही ज्या हिंदू सनातन धर्मामध्ये राहतो, आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये एक देव नाही, 33 कोटी देवचा मुंडा, 8 कोटी भैरव रे. ऐका, एवढे देवी देवता आहेत. आपण रोज एका देवाची पूजा केली तर आपलं आयुष्य संपेल, पण देव संपणार नाही. का? कारण आपल्याला आयुष्य अत्यंत कमी आहे. किती आहे ऐकायचंय. महाराज म्हणतात अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. ऐकलं ना आपण. माझा आवाज व्यवस्थित येतोय तुम्हाला. माना हाला म्हणजे कळण मला येतोय म्हणून. हा ऐका, महाराज म्हणतात आपल्याला आयुष्य अत्यंत कमी आहे. किती? 100 वर्षाचं. बरं 100 वर्षाचं तुमचं आमचं आयुष्य आहे, ते तरी आपल्या हातात आहे का हो. महाराज म्हणले शत गणिले ते अर्धरात्र खाय, अर्थात 50 वर्ष झोपेमध्ये निघून चालले हो आपले. आपण कधी विचार केला नाही, अजिबात विचार केला नाही. बरं राहिलेले 50 वर्ष तरी आपले आहेत का? बरं महाराज 50 वर्ष झोपेत गेले याच्यात नवल नाही. काही काही बहादर दुपारी झोपा काढतात. म्हणजे राहिलं की त्या आयुष्यात त्या वर्षात तुम्हाला गणना सांगतो आज. ऐका, 50 वर्ष झोपेत गेले, राहिलेले 50 सुद्धा आपल्या हातात नाहीत. ऐका, बालपण गेले नेनता, तारुण्यपणी विषयी व्यथा. पहिले 5 वर्ष आपले बालपणात गेले. ऐका, 5 वर्ष बालपणात गेले, पुढचे 5 वर्ष खेळण्यात गेले. खाली किती राहिले? 40 वर्ष शिल्लक राहिले. पुढचे 5 वर्ष शिक्षणामध्ये गेले, 35. पुढचे 5 वर्ष नोकरी शोधण्यात गेले. आणि 20 वर्ष झालं म्हणजे जवळजवळ वय आता. यंदा कर्तव्य आहे, लग्नाचं वय झालं. आणि 20 वर्ष राहिले 30 वर्ष. 30 वर्षातले पुढचे 5 वर्ष मुलगी बघण्यात गेले. आता खरं तर तुम्हाला कळलं, आता जास्त जायला लागले बरं का. महाराज आमच्या गावातलं जर तुम्हाला नवल सांगितलं, फक्त गावाचं नाव सांगत नाही, तुम्ही येऊन तिथं काडी टाकता आणि मला बदकीत लोक.
आणि एकदम कवळे पोर आहे तो 37 38 40 45 काय नाही तर हापशिवूनची रे हाणली पण मोकळेच आहेत. लोक असं एक मला नवल वाटतं. लोक आम्हाला म्हणतात बाबा बघा ना आमच्या पोराला पोरगी. आम्हाला लोक हाणतात ना म्हणजे आम्ही कीर्तन करायचं का पोरी बघायच्या. हा काय नवल आहे बाबा. अवघड काम झालं अवघड काम झालं. विठाला 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 हो अर्थात 25 वर्ष गेले. पुढचे 5 वर्ष संसारामध्ये गेले. खाली राहिले 20 वर्ष. पुढचे 5 वर्ष इकडं तिकडं लोकांचे बड्डे वाढदिवस लग्न हळदी लावायला गेले. खाली राहिले 15 दिवस. पुढचे 5 वर्ष आजारपणात गेले. खाली राहिले 10 वर्ष. पुढचे 5 वर्ष म्हातारपणात गेले. आणि 5 वर्षात काय बोंबलायचं आता सांगा तुम्ही. म्हणून महाराज म्हणले काय भजनाशी उरले ते पाहेगा. मग महाराज आयुष्य कमी आमच्याकडे तुम्ही म्हणता देव घ्या देव घ्या देव घ्या. कोणता घ्यायचा ते सांगा. त्याच्या पुढं थोडंसं धाडस करून बोलतो. तुमची आमची भक्ती तुमची आमची साधना तुमची आमची आराधना. वार बदलला की देव बदलतो आपला. अहो सोमवार आला लोक खुशाल मस्त माझ्या पाया पडत जातात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला